जेनझीने केंद्र सरकारला गुडघ्यावर आणलं. उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल. तर कोरोना काळ फेसबुक लाईव्हवरनं आपल्यावर टीका होत होती. आता मात्र सरकार इंस्टाग्रामवरनं सुरू आहे. उद्धव ठाकरेंचा घणाघात. मोदींना फुटीर खासदारांना भेटायला वेळ आहे. शहांना मुंबईत यायला वेळ आहे, पण संसदेत जायला मोदी शहांना वेळ नाही. उद्धव ठाकरेंचा मुंबईतल्या पत्रकार परिषदेतनं घणाघात. पंतप्रधान मोदी गद्दार खासदारांना म्हणतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. शिवसेनेची कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदी गद्दार खासदारांना का भेटतात? कोर्टात मुद्दा उपस्थित करणार. उद्धव ठाकरेंचा इशारा. एकनाथ शिंदेंची शिवसेना, मोदी आणि शहांची कंपनी. राऊतांची टीका. तर शिवसेनेची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असताना त्यांना झोप लागत नाहीये. राऊतांचा शिवसेना खासदारांच्या मोदी भेटीवरून घणाघात. भाजपला सर्व पचतं. इतर पक्षांना भाजप खाऊन बसले. इतर पक्षातील नेते आणि भ्रष्टाचारीही भाजपला पचतात. खासदार संजय राऊतांची टीका. जेनझीच्या गप्पा उद्धव ठाकरेंनी मारू नयेत. तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदित्य ठाकरेंचं राजकीय करिअर घडवण्याचा प्रयत्न सुरू. नवनाथ बन यांची उद्धव ठाकरेंवर टीका. आधी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना भेटावं, मग राऊतांनी मोदींवर बोलावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर. पंतप्रधान मोदींचे दरवाजे खासदारांसाठी खुले. मातोश्रीचे बंद असल्याची टीका. नाशिक पालिका महासभेत MNGL अधिकाऱ्यांशी हिंदीमध्ये बोलल्यानं गोंधळ. शिवसेना नगरसेवक राहुल दिवेंनी अधिकाऱ्यांशी हिंदीत संवाद साधल्यानं ठाकरे सेनेकडनं सवाल उपस्थित. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडनं YB चव्हाण सेंटर येथे 3 दिवसीय वनरंग कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती. शरद पवारांनी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या झिरवाळांचं कौतुक केलं. तुळजापुरातल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात. मराठवाड्यातील मराठा समाजाला काय मिळालं याचा हिशोब सरकारने द्यावा. जरांगेंचा सवाल. तर सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याचं षडयंत्र सुरू आहे. जरांगेंचा आरोप. उपवर्गीकरणातलं मराठा समाजाला आरक्षण मान्य नाही. मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका. आम्हाला 50% वर का घेऊन जात आहे, विचारला सवाल. मराठा समाज आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10% असलेल्या आरक्षणाचा लाभ घेत आहे. मग जरांगेंकडनं मराठा समाजाचा खटाटोप कशाला केला जातोय? राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा सवाल. सरकार जरांगेंच्या दबावाखाली काम करत असेल तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा. मराठा समाजाला उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण शक्य. राज्य सरकारचा उच्च न्यायालयात युक्तिवाद. मराठा समाजास मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं असल्याची भूमिका. गायकवाड आयोगापूर्वी मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यासच झाला नसल्याची सरकारची भूमिका. पुण्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात अमर शेख चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा मोर्चामध्ये सहभाग. शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामिनानंतरही जेलमध्येच मुक्काम. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं मात्र आज आणि उद्या कारागृहातच राहणार. आज आणि उद्या सुट्टी असल्यानं आणखी 2 दिवस तुरुंगात घालवावे लागणार. मुख्यमंत्र्यांचे सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार. मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदींची सखोल चौकशी करण्याचे आदेश. अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्याही सूचना. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अटकेत असलेले भाजप नेते विजय चौधरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल. न्यायालयाने विजय चौधरींना दिली आहे 4 दिवसांची पोलीस कोठडी. जळगावात संयुक्त किसान मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक. राकेश टिकैत आणि युद्धवीर सिंग यांची उपस्थिती. 10 ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाचा एल्गार करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर सहभागी होण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये 51 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 22 वर्षीय चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक अश्लील फोटो आढळल्याची पोलिसांची माहिती. हिंगोलीत जलजीवन मिशनच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शाखा अभियंता AB खान यांच्यावर निलंबनाची कारवाई. कळमनुरी तालुक्यातल्या विविध गावांमध्ये सुरू असलेल्या कामांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून कारवाईचे आदेश. FDAकडनं मुंबईतल्या 4 हॉटेल्सचा परवाना निलंबित. अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि आरोग्य नियमाच्या उल्लंघनामुळे कारवाई. धुळ्यातील हॉटेल सुपर सम्राटवर FDAची कारवाई. हॉटेलमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव, नियमांचं उल्लंघन झाल्याचं उघड. हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश. 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान FDAने 98 हॉटेल्स तपासले. 98 पैकी 14 हॉटेल्सचे परवाने निलंबित. 57 हॉटेल्स कॅन्टीन्सना दर्जा सुधारण्याच्या नोटिसा. बीड जिल्ह्यात बेकायदा खाद्यतेल विक्री करणाऱ्या 5 ऑइल मिलवर FDAची कारवाई. तब्बल 1,19,000 किलोंच्या खाद्यतेलाचा साठा जप्त.
खाद्यतेलाचं बेकायदा पॅकिंग आणि साठवणूक करून सुरू होती विक्री. 5ही ऑइल मिलचे परवाने निलंबित, दुकानही सील. छत्रपती संभाजीनगरच्या सोय गावात एसटी महामंडळाच्या आगारात लोखंडी फलक कोसळला. सोयगाव तालुक्याचे माजी सभापती चंद्रकांत बावस्कर पाटील गंभीर जखमी, 2 महिला थोडक्यात बचावल्या. जळगावातील प्रसिद्ध मनुदेवी मंदिरात चोरी. मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील 1.5 लाखांचे चांदीचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू. पालघरच्या डहाणूत चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्णय. 27 सप्टेंबर 2021 ला घडलेली घटना. नवी दिल्ली विमानतळावर प्रवाशाकडून 19 तुकडे जप्त. कस्टम विभागाची मोठी कारवाई. प्रवासी जेद्दाहून मुंबई मार्गे दिल्ली असा प्रवास करत होता. कस्टम विभागाकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू. नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. महासभेला सुरुवात होण्याअगोदर हाताला डोक्याला बँडेज लावून नगरसेवक महापालिकेत व्हीलचेअरवर बसून नोंदवला निषेध. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा रस्त्यावर कमी खड्डे. महापौर मंजुषा नागपूरचा दावा. मात्र महापौरांचा दावा पुणेकरांनी फेटाळला. पुण्यातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याचं पुणेकरांचं मत. निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची ही महापौरांची ग्वाही. बीडच्या परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गावर सारडगावजवळ खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्यास सारडगाव ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. गडचिरोलीतल्या एटापल्ली परिसरातील रस्त्यावर 3 फुटांपर्यंत चिखल. 5 दिवसापासून रस्ता बंद. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची अडचण. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुंभारली घाटात रस्त्याच्या लगतची संरक्षक भिंत कोसळली. घाटामध्ये 3 ते 4 ठिकाणी रेलिंग नसल्यानं वाहतुकीला धोका. घाटातल्या रस्त्याची अक्षरशः चाळण. माळशेज घाटाजवळ एक मुलगा कालू धबधब्यावर सेल्फी काढायला गेला असता त्याचा पाय घसरला. तरुण खोल दरीच्या दिशेने वाहून जात होता. अगदी शेवटच्या क्षणी त्याचा हात दगडाला लागला आणि तो अडकला. त्यामुळे पर्यटकांनी स्थानिकांनी कपड्यांचा दोर करून तरुणाला बाहेर काढलं. साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पात केवळ 40% पाणीसाठा. मान खटाव मात्र अजूनही तालुक्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. पश्चिम भागामधील शेतकरी सुखावला असला तरी पूर्व भागातला शेतकरी चिंतेत. धुळे जिल्ह्यात पावसाची पाठ. पाऊस कमी झाल्यानं शेतकरी संकटात. पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. बीड तालुक्यातल्या कुक्कडगाव येथे सोलर प्लांटमध्ये गेलेल्या तणनाशकाच्या फवारणीचा फटका. परिसरातील 15 ते 20 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कापूस, तूर, पपई पिकांचं नुकसान झाल्याचा आरोप. सोलर प्लांट चालकावर कारवाईची मागणी. धुळ्यामध्ये अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. कर्जमाफीमुळे समाधान व्यक्त करत शेतकऱ्यांनी पिकांना हमीभाव देण्याचीही केली मागणी. नाशिकमध्ये कांदा उत्पादकांवर मोठं संकट. साठवलेला उन्हाळी कांदा सडल्याचा प्रकार. सडलेला कांदा फेकून द्यावा लागल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. हिंगोलीत नाफेड केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप. सोयाबीन हरभरा खरेदी केल्या मात्र पैसेच दिले नाहीत तर दिलेले धनादेशही बाउन्स झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. चौकशी करून गुन्हे दाखल करा. जिल्हा उपनिबंधकांचे आदेश. गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतलेला निर्णय. त्यामुळे म्हशीचं दूध 78 रुपये तर गाईचं 62 रुपये प्रति लिटरने मिळणार. दरवाढ 11 ऑगस्टपासून लागू. रिझर्व्ह बँकेने नव्या नागरी सहकारी बँकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात सारख्या सहकारी चळवळ बळकट असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने नवे नागरी सहकारी बँका उदयास येण्याची शक्यता. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ. सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ. सोनं प्रति तोळा 1.5 लाखांवर. आखाती देशातलं युद्ध लांबल्यानं गुंतवणुकीत वाढ झाल्याची माहिती. चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची वाढ. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो 2,30,000वर. आखाती देशातलं युद्ध लांबल्यानं चांदीचे दर वाढले. कोकणामध्ये गणेशोत्सवात जाण्याकरता पश्चिम रेल्वेने 42 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार. या विशेष गाड्यांचं आरक्षण 9 ऑगस्टपासून खुलं. मुंबई सेंट्रल आणि बांद्रा रेल्वे स्टेशनवरनं धावणार रेल्वे. चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाकडून मुंबईच्या 100 गणेशोत्सव मंडळांना मोफत सुरक्षा विमा कवच. गिरगाव, वरळी, परळ, मालाड, अंधेरीसह मुंबईतल्या विविध मंडळांसाठी उपक्रम. माजी आमदार रवींद्र मेर्लेकर, पल्लवी सकपाळ, चंदनवाडी मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर साळवींसह विविध मान्यवरांची उपस्थिती. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या मूर्तींच्या संवर्धनाचा मार्ग अखेर मोकळा. रासायनिक लेपनाविरोधातली याचिका कोल्हापूर न्यायालयाने फेटाळली. भारतीय पुरातत्व विभाग लवकरच विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर रासायनिक लेपनाची प्रक्रिया सुरू करणार.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर वैजनाथ देवस्थान समितीचा भाविकांकरता मोठा निर्णय. मेरुगिरी पर्वत परिसरातील दोन्ही भक्तनिवास भाविकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार, तर सदाशिव अन्नछत्रात मोफत महाप्रसादाची सुविधाही सुरू करणार. डॉक्टर गोरखनाथ पोळ लिखित मी जेनेक्स एका जेन झीचा बाबा पुस्तकाचं प्रकाशन. 2 पिढ्यांमधील संवादाचं महत्त्व सांगणारं पुस्तक. कामोठेमधील पाटील महाविद्यालयात प्रकाशन सोहळा. आंतरराष्ट्रीय वक्ते डॉक्टर पवन अग्रवाल, डॉक्टर दिलीप पाटील, नगरसेवक विकास घरत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.